नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून एक मोठी बातमी आलेली आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून आली मोठी बातमी। आता त्यांना दरमहा 5000 रुपये मिळणार। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, वृद्धापकाळातील आर्थिक चिंता दूर करण्याच्या उद्देशाने सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली होती। या योजनेद्वारे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळते। विशेष बाब म्हणजे या योजनेत प्रत्येक व्यक्तीला वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 1000 रुपये ते 5000 रुपयांपर्यंतच्या हमी पेन्शनचा लाभ दिला जातो। देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार, छोटे कामगार, शेतकरी आणि सेवानिवृत्तीनंतर जगण्याचे कोणतेही ठोस साधन नसलेल्या लोकांसाठी सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केलेली आहे। निवृत्तीनंतरही लोकांना नियमित उत्पन्न मिळवून देणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या आर्थिक समस्यांपासून त्यांना दिलासा मिळू शकेल। ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे कोणताही कर भरत नाहीत आणि ज्यांचे वय 18 ते 40 दरम्यान आहे। मित्रांनो, आपण बघूया की अटल पेन्शन योजनेत पेन्शन कसे मिळवायचे। मित्रांनो, अटल पेन्शन योजनेपर्यंत जेव्हा एखादी व्यक्ती 60 वर्षाची होते तेव्हा त्याला दर महिन्याला निश्चित रकमेनुसार पेन्शन मिळते। ही पेन्शन 1000 रुपये ते 5000 रुपयांपर्यंत असू शकते। पेन्शनची रक्कम ही व्यक्ती कोणत्या वयात योजनेत सामील झाली आहे आणि दरमहा किती रक्कम जमा केली जात आहे यावर अवलंबून असते। योजनेत तुम्ही जितके जास्त योगदान द्याल तितके जास्त तुम्हाला पेन्शन मिळेल। मित्रांनो, आपण बघूया की अटल पेन्शन योजनेत कोण सामील होऊ शकतात। मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असेल आणि तो आयकर दाता नसेल तर तो या योजनेचा भाग होऊ शकतो। योजनेत सामील होण्यासाठी व्यक्तीचे कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे। एकदा तुम्ही या योजनेत सामील झाल्यानंतर तुम्हाला 60 वर्ष वयापर्यंत दर महिन्याला दर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी नियमितपणे एक निश्चित रक्कम जमा करावी लागेल। ही रक्कम बँक खात्यातून आपोआप कापली जाते, जेणेकरून कोणालाही पैसे जमा करण्यासाठी पुन्हा बँकेत जाण्याची गरज भासणार नाही। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।